हायवा सारख्या अवजड वाहनातून खडी, वाळू, सिमेंट आणि अन्य बांधकाम साहित्याची सुरू असलेली बेदरकार वाहतूक। या धोकादायक वाहतुकीचे दोन भाग आम्ही यापूर्वीच आपल्या समोर आणले। थोडीशी नरमाई जरूर आलेली आहे, पण सबंध चित्र मात्र अद्याप बदललेलं नाहीये। या तिसऱ्या भागात सर्वात गंभीर प्रश्न आहे तो या वाहनांचे खरे मालक कोण आहेत। रस्त्यावर सुसाट धावणारा हायवा नेमका कोणाच्या मालकीचा? तो चालक कोण आहे? त्याच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना आहे का? वाहनाची आरसी, विमा, फिटनेस परवाना आणि इतर आवश्यक कागदपत्र आहेत का? क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेला जातोय का? या प्रश्नांची उत्तरं तपासण्याची जबाबदारी कुणाची? कारण रस्त्यावर वाहन दिसतं, चालक दिसतो, पण खरा मालक मात्र अनेकदा कुठेच दिसत नाही। काही हायवा वाहनांवर नंबर प्लेटच नसल्याचं दिसतं। काही वाहनांची अवस्था पाहिली तर ती रस्त्यावर धावण्याच्या स्थितीत आहेत का हा देखील प्रश्न निर्माण होतो। त्यातच भंगार अवस्थेतील हायवा किंवा जुनाट वाहनं खडी, वाळूची वाहतूक करताना दिसत असतील तर अशा वाहनांची फिटनेस तपासणी नेमकी कधी झाली हा प्रश्न उपस्थित होतो। आरटीओ कडून या वाहनांची अचानक तपासणी होतेय का? चालकांचा परवाना तपासला जातोय का? वाहनांची कागदपत्र तपासली जात आहेत का? वाहनाच्या मालकापर्यंत पोहोचून कारवाई केली जाते का? ओव्हरलोडिंगवर प्रत्यक्ष किती कारवाई झाली? हे प्रश्न केवळ कागदावरचे नाही आहेत, कारण या हायवांच्या वेगाशी सामान्य नागरिकांच्या जीवाचा थेट संबंध आहे। जर वाहनाचा खरा मालक कोण हे स्पष्ट होत नसेल, चालकाकडे परवाना आहे की नाही याची तपासणी होत नसेल, वाहनाची कागदपत्र आणि फिटनेस तपासला जात नसेल, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई होत नसेल आणि क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या वाहनांना मोकळं रान मिळत असेल तर ही वाहतूक बोकाळणार नाही तर दुसरं होणार काय? आरटीओ, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी आता केवळ रस्त्यावर उभं राहून वाहनं मोजण्यापेक्षा या हायवांचा मालक कोण, चालक कोण, वाहनाची स्थिती काय आणि वाहतुकीची परवानगी काय याचा संपूर्ण तपास करण्याची वेळ आली आहे। कारण आज एखादा हायवा नियम मोडतोय, उद्या त्याच हायवाच्या चाकाखाली एखाद्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो। अपघात झाल्यानंतर पंचनामा, कारवाई आणि मदतीची आश्वासनं देण्यापेक्षा अपघात होण्याआधीच या हायवांना लगाम घालणार आहेत की नाही हा प्रश्न आहे। हायवा मालकांची तपासणी करा, चालकांचे परवाने तपासा, वाहनांची कागदपत्र आणि फिटनेस तपासा, ओव्हरलोडिंग थांबवा, नंबर प्लेट नसलेल्या आणि भंगार अवस्थेतील वाहनांवर कारवाई करा, अशी मागणी आता सोलापूरकर करतायत।